जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काटेवाडीत दाखल झालाय। काटेवाडीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार पालखीचं स्वागत करणार आहेत। पवारांच्या काटेवाडीत धोत्राच्या पायघड्या घालून पालखीचं स्वागत करण्यात आलेलं आहे। त्यानंतर मेंढ्यांचं गोल रिंगण पार पडणार आहे। पालखीचा आजचा मुक्काम सणसर गावात असेल। धोत्राच्या पायघड्या घालत तुकोबारायांच्या पालखीचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे। काटेवाडीतली ही दृश्य आपण पाहतोय आणि इथेच शरद पवार सुद्धा पालखीचं स्वागत करणार आहेत। दुपारी 20व्याच्या वेळेला या ठिकाणी मेंढ्यांचं रिंगण पार पडणार आहे। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी श्रीकांत घुले यांच्याकडून घेऊया। श्रीकांत, धोत्राच्या पायघड्या घातल्या गेल्या तुकोबारायांच्या पालखीच्या स्वागतासाठी काय अधिकची माहिती आहे? शरद पवार कधी येऊ शकतात स्वागतासाठी, काय नेमकं? श्रुती, आपण पाहतोय की गेल्या अनेक वर्षांची ही जी शेकडो वर्षांची परंपरा आहे ती यावेळी देखील अबाधित राहिलेली आहे आणि गावकऱ्यांनी, काटेवाडीच्या ग्रामस्थांनी आपण पाहतोय की तुकोबारायांच्या पालखीचं जोरदार जंगी स्वागत केलेलं आहे। धोत्राच्या पायघड्या घालून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पालखीचं या ठिकाणी आगमन झाल्यानंतर स्वागत करण्यात येतं। ग्रामस्थांची ही गेल्या अनेक वर्षांची खरं तर परंपरा आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार देखील सध्या काटेवाडीत दाखल झाल्याचं आपण पाहतोय। बारामतीपासून अजित पवार देखील या वारीच्या संपूर्ण सोहळ्यात वारकऱ्यांसोबत सहभागी झाले होते आणि आता उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या काटेवाडीत दाखल झालेले आहेत। खासदार सुप्रियाताई सुळे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात, त्या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। थोड्याच वेळात आता शरद पवार देखील इथे येणार आहेत, त्यांच्या हस्ते देखील पालखीचं स्वागत केलं जाणार आहे। ते पालखीचं दर्शन घेणार आहेत आणि यानंतर दुपारी जी गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे ते मेंढ्यांचं रिंगण या ठिकाणी पार पडत असतं। त्यामुळं या मेंढ्यांच्या रिंगणाकडे देखील आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र सध्याची दृश्य आपण पाहतोय, काटेवाडीकरांनी माऊलींच्या तुकोबांच्या पालखीचं जे आहे ते जोरदारपणे स्वागत केलेलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार देखील ग्रामस्थांचं अभिवादन स्वीकारतायत। ग्रामस्थांचा उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। खासदार सुप्रियाताई सुळे देखील या काटेवाडीत सध्या दाखल झालेल्या आहेत। शरद पवार देखील आज या ठिकाणी तुकोबांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी दाखल होणार आहेत आणि त्यानंतर दुपारी जे आहे ते मेंढ्यांचं गोल रिंगण पार पडणार आहे। त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। नक्कीच अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।